थांब रे कुठे पोहून राहणार थांब रे. अरे कुकडे पोयता रे कुकडे पोयता एका रट्ट्यात पाडतो तुला आता. थांब तू थांब लागला हाती आता. किती पैसान तुम्ही किती पैसान. घोड्यासारखा पोयतो बाबू मी डंगरा जरी झालो तरी. डान्या म्हणतात मला चावड धंदा करतो का रे. माझ्या बायको सोबत लपडं करून राहिला तू साया. मर्द घरी असल्यावर इले चावटले हे करून राहिली जास्त धंदा रिकामचोट. थांबव तू थांब तू भुकुडच पाडतो आता. सगळं गोत्यात आलं रे का. आता मी बाबा घरची ना घाटकी झाली. आता सोडत नाही मला बुडी थेट सोडत नाही. आता मला मारून टाकते का काय जागा. बाबा पोय कमले पोय लवकर. अरे कोण राहणार तू. लागला म्हणजे आता ती कंजिल्या मा घरात बोक्स पडून राहणार छाया. चावट धंदा करतं काय रे. सोडलं माझं न गाणू ना डॅनी डॅनी ते पाया लागतं रे बाबा. सोड रे दादा सोड. तू म्हणजे ते देतो ना मी. तुला पैसे लागले ते पैसे देतो मी. पण मोडून टाका चाटी मोडून टाके जाग्यावर झिरो रे बाबा. पाया लागतो तुया. काय 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 पैशानं खरेदी करतो का मला तू. पैशानं पैसा तुझ्या जो ठेव तू द्या. पैसा पाहिजे पैसा. चिनालपणा करता सायाचे हो तुम्ही. थांबते कमली पकडू दे. सायाची दिवसभर माझं राहायचे रात्री खेळती बरोबर करते. चावट धंदा करतात मला शिकवतो तू. पैसा दाखवतो मला तू. पैसा थांबतो पैसाच काढतो मी आता. कंदीला पकडला बाबा. आता काय खरं नाही मला. आता मी पकडले जातो ना. आता त्याचं तर भुकुट पाडते झाडाने. आता माय बी भुकुट पाडते. अरे देवा बाबा कमले पळतात लोक तू पाय. अरे माय गलती झाली ना. पाया लागतो रे तू याने पाया लागतो. आता नाही होणार ना असं. प्यारान फ्यार गेला चुल्यात. झुले जे लागेल तशी अक्कर बरं ना देतो त्या करून. फक्त कसं माझं मळून टाकतो. माझं मळून टाक रे. माझं नको करून इज्जतचा कचरा होईल रे. माझ्याचा धंदा आहे ना. गावामध्ये लोक थू करतील ना माझ्या बदनामी होईल रे बाई. बदनामी हरामखोरा बदनामी सारखे काम काऊन करतो रे तू. काऊन करतो साया. तू थांब तू तो विषय आता खोल आहे आता. तुला सायाच्या झोडल्याशिवाय नाही राहत मी आता. तुझ्या बजेटच बसवतो. आता कमलीला बोलाव लवकर इकडे बोलाव. कसं तुझ्या बजेट बसणार आणि तिचंही बसणारच आहे बरं. ते काही सुटणार नाही. मला तर ना कमलेल्या कमला बा येवा इकडे. येवा मला मारून राहिला बा येवा. तुकडे कमला गेमला बापा. तू पकडला गेला तर का मध्ये मी ठिचार लावता का त्याला. मी नाही येत आता. मी चालली मी. कमले थांब ना करू ना. मला एकट्या सोडतं का मारून राहिला ना डॅन्या. बाबा डॅन्या सोड रे मला. डॅन्या सोडलं तुला सोडत नाही ना. उठ लवकर उठ. चाल लवकर उठ. लवकर उठ. उठ पाय काढ मला मारू नको. चाल पुढे चाल. चाललं बाबा येतो मी. चालला कमला आम्हाला सोडून नको जाऊ ना. डॅन्या मारून राहिला तुझ्या नवरा मला. कमला डार्लिंग कमला. थांब ना तुझी डार्लिंगच काढतो. कशी आहे डार्लिंग तो. सायाचे हो मला जरा ठेवता का तुम्ही हरामखोर हो. आणि इकडं रंगरोलिया करता. गादी बाई झपेली. थांब तू. बजेटच आहे तुमचा दोघांचाही आता. थांबा तुम्ही बस झालं तुमचे नाटकं साया हो. डॅनी माझं नको आणू ना. डॅनी ते पाया लागतो रे. डॅनी इज्जतचा भाजीपाला नको करू. अरे त्याला गावाला तोंड वाचतो ना. डॅनी चुप राय रे. माझं नको आणू म्हणते तू हरामखोर. सोपी वाटलं का अरे साया. लफडे करताय ना लफडे. मायले हे कमले असं नका करू ना बापा. ऐका ना एवढं भारी ना. ऐका ना आता नाही होणार ना असं बापा. चुकी झाली माझ्या. माझं नका आणू ना तुम्ही. असं करू नका ना. खरं काय कान झालं रे बापा. 3 जण दिसून राहिले मला. एवढ्या रात्री कोण माझं आणून राहिले रे बापा. काय झालं भानगड काय सायाची अशी. हायला चाललो सुकन हायला जाऊ देत नाही बाई. भांडणं करून राहिले रात्री. काय बिघडलं काय लेखाचं. आता डॅनी बुड्या जाण कोण दिल्याचा आणि त्या कमलीचा आवाज येऊन राहिला बाबा. असं काय घोर काय केलं काय येऊन राहती. बाबा रे हो बाबा. अरे रे हो बाबा. डॅनी मारू नको ना. डॅनी चुकला रे माया. चुकला रे डॅनी. अरे बाबा रे मारू नका रे बाबा. तुम्ही मारू नका रे बाबा. मी माफी मागतो तुम्हाला. आता होणार नाही ना. मारू नका रे. अरे बापा रे. डॅन्यानं धोरणं लावले बापा हे दोघे जण. काय भानगड काय रे बापा. काय झालं काय असं. काय आहे रे बापा. भूतगीत तर नाही रे बापा. राहत आहे. रात्री भूताचीच असते संकट. चाल गड्या झुंबऱ्या दिसला. चाल झुंबऱ्या झुंबर. बोला ना पाहू ना. हो रे गड्या झुंबर. तो डॅन्या कोण दिल्या आणि ते कमली दिसली का रे तुला. कोण गेले काय कोण. त्याची काहीतरी झांबड झाली गड्या.
म्हणे वा मला दिसली तर काही नाही ते, पण आवाज येऊन राहिले बा. तो डॅनी बुडा मारून राहिला वाटते जाईल. मावन मेलीवन असं वन तसं व तो कंदीलही तोंड वाचून राहिला. काहीतरी मोठं भानगड दिसते मला. हो ना साहेब, मी त्याच्या मागं रात्र झाली हाती नाही लागून राहिले बुवा. मागं मागं जाऊ मी द्यायच्या. काय करता काय झालं काय नाही मला म्हणजे आतुरता लागली. मी संडासले चाललो होतो, मला दिसलं हे कांड दिलं डब्बं फेकून याच्या मागं लागलो. मला काही समजून नाही राहिलं याचं काय आहे सायचं असं. अरे बा अशी नाही तर भूताभूताची ड्युटी काही सांगता येत नाही. जाऊ दे चला, मी ह्याच्याला जातो. आता काही जात नाही, डब्बा फेकून चाललो घरात. तुम्ही जा तुमच्या घरी, मी जात माघारी. नाही नाही भूतभूत काही नाही. चाल बरं पाहू बरं आपण काय आहे भानगड. चाल. हा तू काढूच न पता काय आहे तर. एवढं होत नाही एवढं. तिघाचा आवाज येत असते काय? 3 भूत असतात का कुठे? चाल हे पाहू काय आहे तर. चिंतावणे बा चिन्ह फिन्न येईन आपण आपल्या घरात फालतू घेणार घेणं. जाऊ द्या बापा. चला मुकड्यान घरी. नाही काही चिन्ह फिन्न नाही. चाल बरं चाल काय आहे तर पाहू आपण. चाल बरं तुम्ही म्हणता चला बा चला. डॅनी मारू नको ना आयु. डॅनी असा करू नको ना. डॅनी ते बाहेर लागतं रे बाबा. माझं नको ना. सकाळ मग राहिली ना गाव जमा होईन ना. डॅनी मग इज्जतचा भाजीपाला करू नको ना. करू नको म्हणते तो. इज्जतचा भाजीपाला होईल. मा इज्जतचा भाजीपाला झाला तर चावट करणं करता काय रे? हा लैला मजनू. साय हो थांबा ना तुम्ही थांबा ना. ओरे राजा पाहुणे बाप कमला बुडीनं या कोंदिल्यानं काहीतरी कांड केलं वाटते राजा. चला बरं चला खरंच आहे. चला बरं पाहू बरं चला. हो चाल म्हणून तर म्हणून राहिलं तुले. काहीतरी कांड आहे गड्या. चाल पाहू. नक्की काहीतरी झांबोळा यायची. लैला मजनू म्हणजे यायचं जफळ होतं वाटते कोंदिल्याचं आणि कमलीचं. तेच भानगड आहे. डॅनी बुड्यानं पकडलं वाटते होती. म्हणून तर एवढं माझं नेऊन राहिलं. चाल लवकर पाहू. हो चला पाहुणे चला. आज तर मजाच येणार आहे. मस्त. अरे बाबा डॅनी मारू नको रे. सोड रे दादा सोड ना. ते पाया लागतं बापा. पाया लागतं रे. अशी गलती नाही होणार ना डबल. नाही ना असं नाही होणार रे. कधीच नाही होणार. कानाला कानखिळी प्रेम गेलं भोकात. काही घेणं देणं नाही मला बापा. सोडून दे रे एवढ्या बारीनं. राहत आहे तर सोडून दे रे बापा. माझं नको. माझं नाही नाही तर. अहो खरंच ना सोडून द्या रे बापा. एवढ्या बारी ना. आता नाही होणार ना. असं सगळे लोक तर माझ्या माहिती बा. सोडून द्या रे बापा. असं बघा करू रे. आपल्या घराची इज्जत का बापा आता तुम्ही सगळ्या गावाला दाखवता काय? रस्त्यावर मांडता का आता? असं नका करू ना बापा. झाकली मूठ 1.25 लाखाची आता. असं नाही होणार ना. मी सांगून राहिली ना तुम्हाला. असं करू नका ना बापा रे. लय इज्जतदारीच्या गोष्टी करून राहिली हो तू. लय इज्जत आली तुला आई. सडेल तोंडे. तुनं तर माझा सत्यानाश केला. मी जो आलो की तिले जोर नाही गोळ नाही लागत. हा कोणतीला गोळ लागला तुले? गाती पाहिजे तुला झप्पी आले. आणि आता तुला इज्जतच्या गोष्टी येऊन राहिल्या. इज्जतच्या कोणती इज्जत आहे तू सडेल तोंडे? सडेल डॅनी इज्जत नसेल ना. पण जाऊ दे बाबा. माझं नको आणू रे बापा. माय सारे धंदे म्हणते मायाचा पैसा वाटायला रे. मी सारा सत्यानाश होईन ना. ते पाया लागतो बाबा. असं करू नको. माझं नको. हो तुला इज्जत आहे ना. आम्हाला इज्जत नाही. आम्हाला काची इज्जत आहे? सायाच्या मा बायको बरोबर रंगरवलिया करून राहिला आणि मला इज्जत शिकून राहिला तू. सावट दोघे जण पकडले ना. आता तुमची दोघांची इज्जत मला कसं भर रस्त्यात मांडणं आहे आता. साया किती इज्जत आहे सांगा तुम्ही आता गावातल्या लोकांना. इज्जतदारांनी जास्त तुम्ही इज्जत. खूप इज्जत आहे ना. हे तर माझी बायको चावट आहे साहेब. तू बी चावट आहे. दोस्ताने तू गद्दारी करी साया. हो ना बापा. जे केलं ते गलत केलं ना मी ना. आपण कसं आता पाया लागतो बापा. मी तुमच्या माफी मागतो. असं करू नका ना बापा. खरंच आपली इज्जत बाहेरची रस्त्यावर नका मांडू ना. आपल्याला एक पोरगा आहे बापा. त्याची तर जरा हे करा. अरे गड्या तुला एक पोरगा बी आहे गड्या. असं नको करू रे. असं नको करू. बदनामी होईन रे. तुझी बी होईन माई बी होईन. त्याची बदनामी होईन याच्यामध्ये. झाकली मूठ 1.25 लाखाची घरातली गोष्ट घरात ठेवा आपण. मी त्या दारी येणार नाही ना. आता तोंड बी नाही पाहणार. कधीच नाही येणार ना. माझ्यानं गलती झाली रे भाऊ. काय घरातली गोष्ट घरात ठेव. आणि काय तर एक पोरगा आहे. माया आहे की कोणाचा आहे मला काय माहीत. आता तो वागून तर राहिलो मी. तो माया नाही तर 17 घराचा आहे तो. कोणाचा आणि कोणाचा नाही. कोण डोबल्यात टाकून गेलं आणि कोण काय झालं ते आता मला काय माहीत. हे अशी चावट आहे ना. काय करू हिचं? तुमची इज्जत आता रस्त्यावर जाईन रे. मला काहीच घेणं नाही इज्जतचा. आता हा बेपरवा डॅनी बेरपरवा. आदलं केली मी इज्जतची परवा. पण आता नाही करत. आता रस्त्यावर जायचं. अरे बुडे बा काय झालं बापा? येले कोण उलटा टांगला तुम्ही ना? अरे बुडे आले रे बाबा. डॅनी पागल झाला रे बापा. उलटा टाकू मारून राहिला आम्हाला. डॅन्या पागल झाला. अरे हे एवढे चावट आहेत. आता काय सांगू तुले झुंबर. माझी इज्जत आहे पण आता कसं मध्ये रस्त्यावर मांडणं आहे. 4 चौघेला सांगणं आहे. हे सहज रंगेहात मी घरात पकडले.
पाहिजे चालू होता यायचा आयश हा चिटकेल होते एकमेकाला. काय सांगू झुंबर तुला अजून अजून काय सांगू. हा येई ना माझ्या इज्जतचा पुरा भाजीपाला म्हणला. साय येईन लैला मजनू आहे ते लैला मजनू. अरे हो काय बुडूबा कसं हो कसं. डॅनिया खोटा नको बोलू ना, खोटा नको बोलू ना. याची बायको मागील पैसे मागायला आली. मी पैसे देऊन राहिलो बाबा, पैसे देऊन राहिलो ना. बापा किती खोटा बोलते हा. पैसे देऊन राहिला आहे की. हा पैसे आहे की याच्या घरी पकडला आहे की घरी म्या. हो छायाचा खोटा बोलून राहिला. हो याले रट्टे मारा लागतात दादा, हागवा लागते याले मला. अरे बापा घरीच तो होतं ना पण खरंच ना. खोटा आरोप लावणार मी असा हो का. मी तसा नाही चिनाल्या नाही ना. मी चांगला माणूस आहो, लोकांनी झालेली मदत करणार माणूस आहो. हा आरोप लावून राहिला सांगा बा तुम्ही गावातले लोक. लय चांगला दुधानं धुईला आहे कोण दिले. हो लय इमानदार म्हणजे असं लफडेखोर नाही की तो नाही काही चावट नाही तो. याच्या फक्त बायकोला बोलवून आणा कडे होतो मी. फक्त जा बरं जा. मीच गेलो असतो पण हे सायच्या तसा घोर करतील म्हणून जात नाही मी. याच्या बायकोला बोलवून आण कडे झुंबर. हो देवला बोलवून आणा फक्त याच्या बायकोला तुम्ही. मग सांग तुम्ही यायला काय तर. बरोबर कुठं बा आता आणतो बोलू. झुमऱ्या अजून बायकोला आणू पडी जा. बायको नको. अरे तू इज्जतदार आहेस ना रे बाप्पा. दुधात धुईला आहेस ना तू. मग तू काल घेऊन राहिला तू बायको येऊन राहिली तर जा रे झुंबर घेऊन येतो बोलवून. याच्या बायको देखो सारा तमाशा दाखवतो काय तर. बुडी बा आणतो बोला. पाहुणे बा देवला पाहुणे बा तुम्ही कसं जागो बुडा या डॅनी बुड्या भाच्या जवळ जा आणि मी जातो त्या कोण दिल्या बायको त्याला आणतो बोलवणं. तसं मग पाहू काय खेळ असं आहे. चावट धंदा करते आपण दिले. हो झुंबर तसंच करू. काय हे माय बुडं कुठे जाऊन राहिलं काय सांगा. रातपासून गायब आहे ना. 2-3 दिवस झाले लगातार हे बुडं गायबच होऊन राहिलं बाबा. पण सकाळून येत तरी जात. आता कालपासून गेलं बाबा. रातपासून तर अजून घरी नाही आलं. कुठे गेलं कुठे नाही. माणसाला काही चिंता नसते, सगळी बाईली चिंता असते ना. आता कसं माणूस घराच्या बाहेर जायला तर सगळं टेन्शन बाईली असते. कधी माणूस येते कधी नाही. सगळी चिंता बाईलेच. माणसाला काहीच नाही. माणूस सांगतही नाही सूत्रधार की मी अटी चाललो की तटी चाललो एवढा उशीर होईल काहीच नाही. घे म्हणा बायकोरे टेन्शन तू. आज आता घरी येऊ दे फक्त माणसाले. मग सांगतो ना कसं आहे तर. कसं बिना विचाराचं चालले जाता तुम्ही. येत नाही लवकर. सांगतो ना आता घरी ते येऊ दे फक्त. आता दिवाळी सारखी दिवाळी आता 3-4 दिवसानं आणि माणूस रात्रभर गायब राहते. आता सांगा काय समजा आपण काही कामं नाहीत काय. या बुड्याला काहीच टेन्शन नाही. घरचं सगळं टेन्शन मलाच घ्यायला लागते. काही साफसफाई हे ते राहिलं सुरलं ते कामं करा लागतात की नाही. आता की मी एकटीच घेऊ. आता माई बी वयच होत आली ना. माझ्यानं होतेत का एवढे कामं. पुढे चाल बरं लवकर. उठ लवकर चाल. ते तर बापा झुमऱ्या मले चाल करून राहिला. पहिलीच तर मला टेन्शन आलं बापा. मा बुडा घरी नाही रातपासून तर. आणि तू म्हणता चाल. बुडे तुला बुडा असतं दाखव ना. चाल ना तू माझ्यासोबत चाल फक्त तू चाल. काय झालं रे बाबा झुमऱ्या तू असं काऊन म्हणून राहिला. चाल दाखवतो तुले काय झालं बापा. बुड्याच काय वागाने खाल्लं की कोण नेलं बापा. काही सांगायचं पत्ता नाही बापा. सांग ना काय झालं. तर माझा जीव नाही लागून राहिला रे बापा. सगळी चिंता खाऊन राहिली ना. एक तर आजपासून बुडं गायब होत ना. सांग ना काय झालं तर. बुडे तसं काही नाही बाबा. लढू पडू नको. चाल ना. त्या बुड्यानं काय कारनामा केला दाखवतो तुला. चालतो फक्त चौकामध्ये. चाल तुला सारच दिसते ना काय आता. काय केलं बुड्यानं. काय केलं रे बाबा. झुमर काय केलं रे मा बुड्यानं. चौकात चाल म्हणतो तू बाबा. काय असं बुडे अटी काय सांगू मी तुले. तरी तुझ्या डोळ्यानं पाय ना काय आहे तर शाळा. तू चाल फक्त मा बरोबर. चाल ये तू मागे मागे ये फक्त चाल. बरोबर बापा तू म्हणशील तसं. चाल बाबा झुंबर चाल. मला बुड्याला पाहायचं आहे ना बापा. रातपासून बुडं गायब आहे. हो चाल. या बुडीच्या नवऱ्याचा कोंदिल्याचा खेळ दाखवतो ना आता. कशी लवर पटवायला कोंदिल्या तिकडे कमली बुडी. दाखवा नाही लागणार का बुडीले. चाल बुडे. मी काही सांगत नाही. बुडे रस्त्याने जाते. मला काय झालं काय झालं. काय केलं बापा काय माहित बापा. मनावऱ्यानं असं काय अनुभव तर नाही झाले बापा. काही कारनामा गेला काय माहित बापा. कुकडे नेऊन राहिला झुंबर मध्ये तर काय दाखवते काय माहित बापा. आता जीव तर असं लागून नाही राहिला. धडधड करून राहिला जीव आता. कुकडे देते झुंबर कुकडे नाही. अरे ना तू आपलं सोयाबीन आलं ना सोंग्याले. हो आबा आलं ना आपलं सोयाबीन सोंग्याले. व्हायला आता थंड झालं चांगलं. आता माणसं सांगतो सोयाबीन सोंगून घेतो. अरे माणसं काल सांगून राहिला. पैसे कायले कमवून राहिला. सोयाबीन सोंग्याला माणसं काल सांगा लागतात तुले. मी आहे तू आहे. हा मोठा आहे. आपण 3 जण अजून एखादा पाहिला याच्यात की मस्त गॅंग होऊन जाते. आहेत किती 4 एकर सोयाबीन. सरप सोंगून टाकतो आपण. काय कामं केली नाहीत काय मी नडलो. द्या ना आबा तुम्ही का आले तर घेऊन राहिले फालतू. तुम्ही काही सांगू नका सोयाबीन. घरी बसा मस्त. आणि कसं मोठ्या बुड्याला तर देऊ नका. मी पाहतो काय करायचं आहे तर. मी आता कसं त्या सोयाबीनच्या गँगीत असतो बी. येतो सांगून मी करतो पद्धतशीर. आता हेंबळ्याला समजतच नाही काय तर. अरे हे फुकाचे कोंबडे खाऊन राहिले नडीसा. आण गाड्या गावरान
हा काप कचकनी. मग कसं मग याच्यावरून काम करून घ्या नाही लागणार का? कसं अदलो खाऊ घातलं तर मग आता कसं त्याच्यावरून काढून मी घ्यायला लागेल ना. त्यासाठी सोयाबीन सोंगून घे नाही म्हणजे मग वर्षभर फ्री फुकट किती कोंबडे खा. अरे गड्या नातूबा तुले समजतच नाही कोणती गोष्ट. आता बसून बसून आमची कसं ढुंगणं दुखून राहिले रे बाबा. हातपाय दुखतात. आणि काय आता कसं 2-4 दिवस काम केलं का माणूस काय मरते का? करतो आम्ही सांगतो का रे गड्या. हो मोठा सांगतो ना साहेबी. या झेंग्यानं जेवढं खाऊ घातलं आपल्याला तेवढं काढते रे भाऊ आता सोयाबीन सोंगून. बरोबर आहे ना. 3-4 दिवस सोयाबीन सोंगून घेईल म्हणजे कसं जेवढे कोंबड्या खाल्ले तेवढे पैसे वसूल. शाळा समजली मले. काय यायची तर नातू चांगला आहे म्हणानं पण हा शाळेचा झेंग्या माझा दोस्त लयच बोगस आहे. अरे पण कसं गड्या आता कसं जमतच नाही रे फोटो काम. त्या नातू म्हणते तसं मजूर सांगू दे त्याले. आणि तो गँगेत बी असते म्हणते ना. आपलं काय कसं त्याच्यानं काही काम होत नाही. तुम्ही काही नांदी लागू नका. मी पाहतो काय करायचं. तू चुप बस ना तुला. अरे गड्या मोठा 3-4 दिवस 8 दिवस जाईन आपल्याला. कसं घरच आहे आपलं. जाऊ दे ना काही नाही होत. होते आपल्या ज्यानं करतो आम्ही टेन्शन घेऊन करतो. काढते वेगळं हा दुपूट आपला. आणि तेच आपल्याला जबरदस्ती वारात जाच लागते भाऊ. नाही तर मग कसं पुढची लाईन नाही काय. बरं बाबा तू म्हणशील तसं. बुडवा चला बरं लवकर चला बरं. आम्हाला कुठे न्यूज राहिला बाबा. सोयाबीन सांगायला लागते आम्हाला आता. अरे ते सोयाबीनले मारा गोई. अरे घोड झाला ना. अरे बापा आता काय सांगावं तुम्हाला. चला लवकर पायाला चाला लवकर. अरे हा याला काय झालं. पायाला झाला काय घोर काय झालो काय. अरे बापा अरे डॅनी बुड्यानं त्या कमला बुडीचं झांगड पकडलं ना. झांगड लवर सोबत पकडली नंगी पुंगी. आता काय सांगा तुम्हाला आता बोलता नाही येत पुढे. चला मोठी शाळा झाली चला लवकर. ते चावट आहे कमली. म्हणजे काय नवाईची ओट आहे काय. त्या आम्हाला आता मोठा सांगायला तू. जाऊ दे ते काही सांगू नका आम्हाला माहिती आहे कशी लोफर आहे ते. आता कसं मा भावाचे डोळे उघडत नाही तर काय करू. त्याला 100 खेप सांगितलं मी चावट आहे रे ती. 17 नवरे नेकणा आवरे. जाऊ दे त्याचं तो पाहिजे आम्हाला काही घेणं देत नाही. ते होणारच होतं भाऊ एक ना एक दिवस. त्यात काय आता नवाई आहे. उद्या जाऊ द्या काही घेणं देत नाही आपल्याला. खाऊ द्या जे मनान ते करी. ते काय चावड बाई काय सुधी आहे का सुधारणा काय ते. थांबा पण कोण आहे तो. त्या डंगरीचा लवर कोण आहे पण. कोण आहे आपल्या गावातला की बाहेरचा. बापाच्या डोंगरीचा लवर. कोणतील बुडा कोणदिल्या ती बुडी घरात पकडले डॅनी बुड्यानं रंगी हात बिलकुल. तिकडे चौकात टांगेला चला लवकर. देवा साहेजानं माझ घरात बोक्सो पाडलं काय. त्या कोणदिल्यानं माझ जोडचा कोंबडा खाल्ला. माझ जोडची दारू पिली माझ घरात घुसला. सांगा काही लाज आहे रे. राहिले काही दोस्त न्यायचं. अरे गाड्या मोठा बेकार आहे रे बाबा. हे दुनिया कोणा विश्वास ठेवायची नाही राहिली. किती बोगस आहे कोणतीला सांगा. आपल्या जवळचा कोंबडा खात जाय कमलीले चोयत जाय. सांगा लोफड साहेजान घरातच जमवलं रोजेट. आपल्याच घराला थिगोय लावलं यानं तर साहेजानं. लाज वाटते का या कोणतीले. चला मग मित्र हुरुरु दादा पण आता उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या काय होते पाहू.